नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत लग्न सराई निमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 9823488188. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. परभणी शहरातील नानलपेठ पोलीस स्थानक हद्दीतील नानखेडा रोड भागात कत्तलीसाठी आणलेल्या 116 गोवंशाची परभणी पोलिसांनी सुटका केली. पोलीस विभागाच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलीस विभागाचे कौतुक करण्यात येत आहे. परभणी शहरामध्ये 27 मे रोजी नानलपेठ पोलीस स्थानक हद्दीतील नानखेडा रोड परिसरामध्ये शेत जमिनीवर काही कुरेशी लोकांनी ग्रीन शेड तयार करून गोवंशीय प्राण्यांची या ठिकाणी कत्तल केली जात आहे अशी गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी नानलपेठ पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी यांना या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश केले होते. त्यानुसार नानलपेठ पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सदरील शेडवर छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या 116 गोवंश, यामध्ये 2 गायी, 1 वासरू आणि 133 बैल अशा प्राण्यांची सुखरूप सुटका करून त्यांना जीवदान दिले. या सर्व प्राण्यांना नानलपेठ पोलीस स्थानक या ठिकाणी आणून त्यांचे पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. या सर्व प्राण्यांची वैद्यकीय तपासणी करून सेलू येथील श्री संत गोविंदरामजी दादपंथी मठ आणि गोशाळेच्या स्वाधीन त्यांना करण्यात आले. नानलपेठ पोलीस स्थानक या ठिकाणी संबंधित आरोपींवर देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, नानलपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कारभार चंदन परिहार आणि अंमलदार या सर्वांनी मिळून सदर कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे परभणी शहरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. सावरकर हा एक केवळ इतिहास नाही तर वर्तमान आणि भविष्याची दिशा आहे. आजच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक गढूतेमध्ये राष्ट्रप्रथम हा सावरकरांचा विचार देशाला तारू शकतो. तरुणांनी केवळ स्वातंत्र्य उपभोगू नये तर त्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी स्वाभिमान आणि जबाबदारीनं शस्त्र हाती घ्यावं, असे प्रेरणादायी विचार रणजित सावरकर यांनी मांडले. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन संचलित स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ परभणी आणि कैलासवासी विठ्ठलराव धानोरकर स्मृती व्याख्यानमालेच्या अनुषंगाने आयोजित स्वातंत्र्य, सावरकर आणि आजची परिस्थिती या व्याख्यानामध्ये रणजित सावरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावरकर अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत, बीड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर लक्ष्मीकांत बाहेगावणकर हे उपस्थित होते. डॉक्टर बाहेगावणकर यांनी आपल्या भाषणामध्ये सावरकरांच्या शतपैलू विचारांची प्रेक्षकांवर पखरण केली. डॉक्टर श्रीपाद धानोरकर यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा या अनुषंगाने घेतला. याच कार्यक्रमामध्ये एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व राजेश्वर पारवेकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर विचार प्रसारासाठी आयुष्य झिजवणाऱ्या या कर्मयोगाचा सन्मान होताच संपूर्ण सभागृह आदराने उभं राहिलं. या कार्यक्रमामध्ये कोंढूर येथील सावरकर प्रेमी तुकाराम माने यांचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सुभाष कुलकर्णी, डॉक्टर श्रीपाद देशपांडे, कृष्णा इनामदार, डॉक्टर अजित चौधरी, सुधाकर लंगर, प्रवीण सराफ, अविनाश गोहाड, श्रीकृष्ण उमरीकर, अशोक खोत, अपर्णा मानोलीकर, उमेश विश्रूप, कल्याणी मांडाखळीकर तसेच मंडळाचे विना मांडाखळीकर, डॉक्टर दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गतवर्षी परभणी जिल्ह्यातील पाथरी उपविभागामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी मान्सून कालावधीत संभाव्य आपत्ती परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी यांच्या वतीने पाथरी उपविभागातील नदी पात्र परिसरामध्ये शोध आणि बचाव कार्याची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली। या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संजय सिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आलं। यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनी आपत्ती काळातील पूर्वतयारी, जलद प्रतिसाद, स्थानिक प्रशासनाची भूमिका तसेच नागरिकांनी पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केलं। ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि त्यांच्या अडचणीची तात्काळ सोडवणूक करण्यासाठी परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विभाग प्रमुखांनी रात्रीच्या वेळी पोखर्णी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं। 27 मे 2026 रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पोखर्णी नरसिंह येथे संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, प्रकल्प संचालक डॉक्टर स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य डॉक्टर संदीप घोंसीकर, कॅफो डॉक्टर जनार्दन पकवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते। आज दिनांक 28 मे रोजी बकरी ईद निमित्त परभणी शहरातील ईदगाह मैदानसह धार रोडवरील अमीन साब बाबा दर्गा मैदान, दर्गा रोड परिसरातील मैदान, साखला प्लॉट आदी परिसरामध्ये सामूहिक विशेष नमाज अदा करण्यात आली। परभणी शहर महापालिकेच्या वतीने या प्रसंगी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी महापौर सय्यद इक्बाल, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी मौलाना जहीर अब्बास आणि मुफ्ती मोहम्मद गुसुद्दीन कासमी यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, तहसीलदार संदीप राजपुरे, सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक विकास रत्नबारखे, लक्ष्मण जोगदंड आदींसह महापालिकेतील कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आलं। यावेळी नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांनी सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला। यावेळी सहाय्यक महसूल अधिकारी पठाण आबेद खान यांच्यासह अर्चना निलबर्णे, गोपाळ पाटील, दिलीप डहाळे, प्रकाश ठाकरे आदीसह कर्मचारी उपस्थित होते। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।